ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शेताला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढत्या खर्चामुळे अडचणीमध्ये आल्याचं चित्र असताना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथील एका जातिवंत गाईला तब्बल 2,81,000 रुपये विक्रमी असा भाव मिळालाय। माहेगाव येथील प्रवरामाई डेअरी फार्मचे संचालक आकाश आढाव यांनी संकरित गायींच्या प्रजनन आणि वंश सुधारणेसाठी ही गाय खरेदी केली। किरण वारुळे यांनी योग्य संगोपन, संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतलेल्या या गायीची विक्री करण्यात आली आहे। 100% होस्टोन फ्रिजियन जातीची काळी बांडी असलेली आणि दररोज सुमारे 40 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली ही गाय असल्याचं सांगण्यात येत आहे। गायीच्या विक्रीची माहिती समजताच माहेगाव येथे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। गायीची विधिवत पूजा करून तिला फुलांचा हार घालण्यात आला। त्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली। डीजेच्या तालावरती जल्लोष आणि फटाक्यांची आतिषबाजी करत गावामधनं गायीची वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। चांगल्या कालवडींचे उत्पादन वाढवून अधिक जातिवंत आणि उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी तयार करण्याच्या उद्देशानं या गायीची खरेदी करण्यात आली आहे, असे आकाश आढाव यांनी म्हटलं। या व्यवहारामुळे दुग्ध व्यवसायामध्ये चांगल्या अनुवांशिक गुणधर्म असलेल्या जातिवंत गायींचं महत्त्व आता अधोरेखित करण्यात आलंय। आज आता आपण ही 2,81,000 रुपयाला गाय खरेदी केली असून हिचं खरेदी करण्याचं कारण असं आहे की ही ब्रीडिंग मध्ये मोडते। याच प्रकारच्या माझ्या गोठ्यामध्ये पहिले ही 5 गाय आहेत। त्या गायींची किंमत 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख आणि ही शेवटची 2,81,000 रुपयाची खरेदी करण्याचं कारण असं की यांच्यापासून मला कालवडी तयार करायच्या। 5 गायीच्या 10 होतील, 10च्या 15 होतील। पण जे मी पहिला 20 ते 25 गायांचा गोठा करायचो, पण आज माझ्या ज्या पहिल्या गोठ्यामध्ये 5 गाय आहेत, 5 गायांमध्ये माझं आता 120 ते 130 लिटर दूध चालू आहे आणि ही 6वी त्यामध्ये टाकलेली आहे। पण पहिल्या 15 गाय असून पण 20 गाय असून पण 150 ते 200 क्रॉस करत नव्हतो। मला कमी संख्येमध्ये दूध धंदा हा जास्त मोठा करायचा, त्यासाठी मी ब्रीडिंगच्या गायीकडे खरेदीकडे लक्ष देतो। हिचा असा विषय, ही ABS ज्युपिटरची गाय आहे। ही सरासरी 24 महिन्याची कालवड आहे। 24 महिन्याची कालवड आहे। तरुण व्यवसायाला माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही मन लावून जर व्यवसाय जर केला तर 100% परवडतो। फक्त ब्रीडिंगवर जर काम जर केलं तर धंदा परवडत नाही असं अशातला काही भाग नाही। कष्ट जर प्रामाणिक जर असेल तर धंद्यात हे 100% आहे। ही कालवड पहिल्या रोज 40 लिटर दूध देईल, ची क्षमता 40 लिटरची। 20 लिटरच्या गायीची ही अशी जर ब्रीडिंगची नसती तर 20-22 लिटर दूध दिलं असतं। पण ही गाय प्युअर ज्युपिटरची सिमेंटची कालवडी, ही 40+ दूध देणार एवढी आम्हाला गॅरंटेड खात्री। हिचं वय कमीत कमी 24 महिने, फक्त 2 वर्ष। माझं ह्या लोकांना एकच सांगणे, परवडत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही कष्ट करा। गाईचं ब्रीडिंगवर जर काम जर केलं तर 100% धंदा परवडतो। फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे, तो माणूस 100% सक्सेस होणार। त्या बाबतीत काही विषयच नाही। अशा गाय जर असेल तर सक्सेस व्हायला वेळ लागत नाही। फक्त ब्रीडिंगवर जिथं 20-25 गाय सांभाळायच्या तर शेतकऱ्यांनी तिथं 10च गाय सांभाळावा आणि हा व्यवसाय करावा। माझं एकच शेतकऱ्यांना विनंती,
आणि तरुण उद्योगांना विनंती. महेश दाने, C24 तास, राहुरी.